अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती माऊलींचं वर्णन त्या ठिकाणी गेलं. कोण ज्ञानेश्वर महाराज होते ते लक्षपूर्वक आहे का? आपल्या गावाचे विठ्ठल पंत कुलकर्णी आहेत. तीर्थयात्रा करत 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 पंढरपूर मध्ये आणि पंढरपूर मध्ये आल्यानंतर रुक्मिणी मातेचं भेट झाली. आता आपले गाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पैठण क्षेत्रीचं. गोदावरीच्या हो काठे पैठण गावा पाशी आपे गावासी विठ्ठल पंत वंशी अवतार घेशी. ते विठ्ठल पंत कुलकर्णी आळंदीमध्ये आले. रुक्मिणी मातेचा विठ्ठल पंतांचा विवाह झाला. पण असं असतं एकतर लग्नाच्या अगोदरच संन्यास घ्या, लग्नानंतर घेतलेला संन्यास शास्त्राला सुद्धा मान्य नाही. विठ्ठल पंत कुलकर्णींचा विवाह झाला पण संसारात मन रमत नाही म्हणून संन्यास घेतला. पैठणला गेले. चैतन्य असं नाव सांगितलं आणि संन्यास घेऊन तिथंच राहिलं. अनेक वर्ष झालेले हे साधू तीर्थयात्रा करत 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 आळंदी क्षेत्रामध्ये आले. आणि आळंदीमध्ये आल्यानंतर कुणीतरी साधू आले. रुक्मिणी माता पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत होते. फार गोड प्रसंग. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना कुणीतरी साधू आले म्हणून दर्शन घेण्याकरता गेले. ध्यानामध्ये तीर्थयात्रा चालू होती. ध्यानामध्ये बसलेले आहेत आणि रुक्मिणी मातेने हात जोडले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय गोड प्रसंग आहे महाराज. हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? साधूचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. कुठे तुझ्या पती? संन्यास घेतला त्यांनी. तुझ्या पतीचा काहीतरी खाना खुणा सांगतेस म्हणजे आपल्या पतीचा खाना खुणा या महिलांना माहीतच असतो. आपण जर महिलांना म्हणतो ना आहोत तुमचे पती चांगले आहेत, गण लावित गण, ते म्हणे बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. संध्याकाळी 7च्या पुढे पहा कशी रिंगत चालत येते. त्यांचा गंधाचा काही संबंध. या खाना कोणा असतात. रुक्मिणी मातेला सांगितलं होतं की बलदंड शरीर आहे, ढाळ दिप्पाळ देह आहे आणि डाव्या हाताला बिल्वदलाची खोड. हे वर्णन ऐकलं आणि त्या साधूने विचार केला अरे हे वर्णन तर आपल्या आश्रमामध्ये जो चैतन्य नाव सांगून राहतो त्याचं तर एक तंतोतंत बोलत तोच असला पाहिजे. रुक्मिणी मातेला म्हणलं तुम्ही घरी जा. जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविधी परोपकारी देह कष्टविधी त्या साधूंनी सगळी तीर्थयात्रा मरण बंद केली. परत काशी चित्र गेले तर सकाळची वेळ होती आणि तिथं ते चैतन्य स्वामी जे होते ना विठ्ठल पंत कुलकर्णींचं नाव त्याने चैतन्य सांगितलं होतं. तिथं गेल्यानंतर ते सकाळी स्नान केलं गंगेच्या आणि त्या ठिकाणी लंगोटा वाळायला घालत होते. तेवढ्यात हे महाराज तिथं गेले आणि लांबूनच हाक मारली चैतन्य. जी स्वामी आपण बोलवलं. चैतन्य आपल्या गावचा विठ्ठल पंत कुलकर्णी तोच ना? अरे तुझा संसार इंद्रायणी नदीच्या काठावर अर्धवट उभा आहे. तुला तिथं गेला पाहिजे. संसाराला सुरुवात केली पाहिजे. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार 12 वर्ष तप केलं आणि गुरुदेवांच्या आशीर्वादानुसार परत संसाराला लागले. 12 वर्षांच्या तपानंतर भगवंताने
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई म्हणून अवतार घेतला. ही जी भावंड आहेत ना चार, ही भावंड भगवंताचा अवतार आहे. आणि ते माऊली इतका त्रास सहन केला, आईबाप निघून गेले, म्हणजे देहांत प्रायचित्त काही कर्मठ मंडळींनी त्रास दिला. आणि तो त्रास त्या ठिकाणी असं सांगितलं आलं, तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायचित्त घेण्याकरता घेतलं आणि चार भावंड एका ठिकाणी. आणि आपल्या गावामध्ये एखादी आई जरी पासोनी उकलल्या गाठी देता आले मिठे सावकाश, देता आले मिठे सावकाश. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घरते, येणे सोसे मन झाली हव भरी. या जे ग्रंथ असतात गाठीत भरून ठेवायचे ते माझे हित करती सकळ देवी हा गोपाळ कृपा केली. साधना करीत असताना साधक भागतो म्हणजे थकतो. काय थकतो, कशामुळे थकतो, तर त्याला त्या ठिकाणी साधक जर थकला तर त्याला कडेवर उचलून घेतात. म्हणून तिसऱ्या चरणे भागरियामद घेतील कडिये, साधक जर भागला तर त्याला त्या ठिकाणी ते कडेवर घेतात, नाही का. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी ते कडेवर घेतात. भागरियामद वाहतील कडिये, त्यांचे निजोडे सर्व सुख, आणि सर्व सुख त्याला त्या ठिकाणी देतात. अशा प्रकारचं साधक. मग आता कोणकोणत्या कारणामुळे तो भागतो साधक? कर्म मार्गामुळे थकतो, ज्ञान मार्गामुळे थकतो, योग मार्गामुळे थकतो. कर्म मार्ग Oh,
सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्योग माझा